मित्रांनो, मी राजदीप कदम, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत रत्नागिरीमध्ये कृषी विकास परिषद आणि भव्य पशुपक्षी प्रदर्शन बघण्यासाठी। तर इथे बरेच स्टॉल आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी आहेत। तर त्यात आज तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळेल। तर चला जाऊया। नमस्कार, मी कामिनी कमलाकर हेदवकर। आमचा हा मत्स्य व्यवसाय शिरगावचे हे मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी यांच्या अंतर्गत आमच्या चंडिका देवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित वरोड्यातून आम्ही हा व्यवसाय करतो। पण आम्हाला याचं मार्गदर्शन इथे शिरगावचं फिशरीज कॉलेज आहे त्यांच्या सहकार्यातून हा आम्ही व्यवसाय करतो। तर आमच्या या व्यवसायामध्ये प्रथमतः चेवण्याची सुकटं, ढोमी, कोलीम हे मातूर सुकट आहे। आणि त्यानंतर हे तेंडलीनंतर ही मांदेली, बोंबील, त्यानंतर सुके सोडे, ही वाती आहे आणि ती काड आहे। आणि त्या साईडला काडपासून बनवलेली चटणी आहे, ती आम्ही फक्त सॅम्पलसाठी आत्ता ठेवलेली आहे आणि जशी ऑर्डर असेल तसं ते बनवून देणार आहोत। आणि ही सगळी मच्छी आम्ही व्यवस्थित साफ करून पॅकिंग करून एकदम स्वच्छ माल ठेवलेला आहे आणि तो आम्ही विक्रीसाठी या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे। धन्यवाद। साधन टेक्नॉलॉजी आहे। एक मिनिट स्टार्ट। नमस्कार, माझं नाव आहे वर्षा विलास गोरेले, मी गोळपमधून आले। हे आहे नीलपणस आहे, त्याचं आमच्याकडे झाड आहे, त्याच्यापासून भाजी बनवली जाते, त्याच्यापासून भजी सुद्धा करतात, छान लागतात भजी। आणि याला मार्केटमध्ये दर पण चांगला मिळतो। ह्याचं हे फळ जवळजवळ 80 ते 100 रुपयाला विकलं जातं। त्याच्यापासून काय काय पदार्थ पण बनवले जातात। काय काय प्रॉडक्ट आहेत ते सांगा। फणसाचे वेपर्स बनवले, शुद्ध खोबरेल तेलातले आहे, 80 रुपये 100 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर फणसाचे गरे आहेत, कोकणचा मेवा म्हटलं तर करवंद आहेत, जांभळं आहेत, फणसाच्या बिया आहेत, शेंगदाण्याच्या शेतातल्या आमच्या बिया आहेत, भोपळी आंबा आहे, केशरी रंग त्याचा तुम्ही मिक्सिंग साठी 80 ते 100 वर्षाचा झाडाचा आंबा आहे। कोकण राजा सलाड साठी केशर आंबा आहे, ऑस्टिन आणि लिली बल्ब साठी चांगले आहे। आणि त्याचबरोबर कोकण सम्राट हा एक्सपोर्ट साठी चांगला आहे। हा रत्ना हापूस आहे, हा तोतापुरी, बॅगिंगचं मी आपल्याला आता सांगितलं, रायवळ आहे, सर्वसाधारणपणे आणि हा रत्नागिरी हापूस आहे। फळाची साईज बोटीच्या आकाराच्या पुढे गेल्यानंतर बॅगिंग आपण फळाला करू शकतो। आणि ते हार्वेस्टिंगला जसा शेतकऱ्यांनी उष्णतेचा मोठ्या प्रमाणावर मध्ये लाट आली आणि त्याच्यानंतर साठ्याचं प्रमाण वाढलं असं सूचित केलं।
तर मित्रांनो इथे बऱ्याच प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत आणि बरेचसे स्टॉल हे रत्नागिरीमधलेच आहेत. तर तुम्हाला इथल्या कमी किमतीमध्ये इथे वेगवेगळ्या पदार्थ किंवा वस्तू मिळतील. तर आज उद्या आणि परवा असे 3 दिवस हा कार्यक्रम आहे. तर ज्यांना कोणाला इच्छा असेल तर त्यांनी इथे येऊन भेट देऊ शकता. तर मित्रांनो आता आपण स्टॉल बघितलेले आहेत आणि आता आपण जातो आहे पशु पक्षी प्रदर्शन बघायला. तर इथे घोडे आणि बरेच प्राणी आहेत. तर तुम्हाला दाखवत होते मी. आता एक वर्षाखालील सर्व संकलित वासरे टोकन नंबर 48 टोकन नंबर 7 तुमच्याकडे फाईल द्या मॅडम. कांबळे मॅडम तुमच्याकडे फाईल द्या. व्हायची आहे का देतो तुम्हाला देतो. वर बघा ना, 2च नाव आहे. टोकन नंबर 7 आणि 48 आणि 7 काहीतरी असतील बघा. किती आहेत 48 आणि 7. टोकन नंबर 48 आणि 7 1 वर्षाखालील संकलित वासरे ज्या बाहेर की आतमध्ये घेत आहे. टोकन नंबर 48 तुम्ही नंबर किती? टोकन नंबर 48 टोकन नंबर 48 टोकन नंबर 48 1 वर्षाखालील संकलित वासरे. हां होय. तर इथे मित्रांनो वेगवेगळ्या गटातल्या बैलांचं प्रदर्शन भरतं आणि त्यांचे नंबर काढले जातात आणि त्यांना पारितोषिक पण आहे. तर ते आता आपण बघूया. आणि तिथे वेगवेगळ्या जातीचे बैल आहेत आणि खूप मोठे मोठे आपल्या हाईटपेक्षा उंच आहेत बैल. तर दाखवतो मी तुम्हाला आता. किल्लार कोण दोन किल्लार कोण नाही. मी मोहम्मद फहीम फैज अहमद मुकादम रहिवासी माप्रत तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी. मी आज पशु प्रदर्शनासाठी एक मुरा जातीची म्हस आणला आहे. तिचा बारीक रेटको आहे. एक मुरा जातीचा रेटा आहे आणि बैलगाडी शर्यतीसाठी नांगरासाठी बैल चालणारा एक गावठी कपिल बैल आणलेला आहे. बोला. ही जी म्हस आहे मुरा जातीची म्हस आहे. तिचा आता 3रा वेत आहे. ती वियालीच्या नंतर आपल्याला 13-14 लिटर दूध देते आणि तिचा मेन विषय असा आहे की ती 16-17 महिनेपर्यंत दूध देते. म्हणजे गाभण राहिली तरी 4-5 महिने दूध देत राहते आणि आमच्या घरातली झालेली.
डॉक्टर बेलारे शुभ संध्याकाळ. आज दिनांक 10 मे 2025. आज आपण कृषी मेळावा रत्नागिरी येथे तालुका कृषी विभाग लांजा आणि रत्नागिरी जिल्हा कृषी विभाग यांच्यामार्फत उपलब्ध झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या शेतकरी दालनातील क्रमांक 7मध्ये आम्हाला शेती उत्पादन विक्री व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही जिल्हा प्रशासन यंत्रणेचे खूप खूप आभारी आहोत. तसेच आपण साजरा करत आहोत चला जाणूया नदीला अभियान. महाराष्ट्र शासनाच्या 36 जिल्ह्यांच्या 108 नद्यांवरती हा उपक्रम राबवला जात आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नदीखोरे व त्याच्यामध्ये सावित्री असेल, त्याच्यानंतर जगबुडी असेल, त्याच्यानंतर वाशिष्ठी असेल, त्याच्यानंतर शास्त्री असेल, बाव असेल, काझी नदी खोरं असेल, मुचकुंदी नदी खोरं असेल, अर्जुना नदी खोरं असेल आणि जामदा नदी खोरं असेल, या सर्व नदी खोऱ्यातल्या महसूल गावांच्या शेतकरी उत्पादक विक्री व्यवस्थापन करण्याचा एक नियोजन आमचं आहे. आणि त्यानिमित्ताने मुचकुंदी नदी आणि काझी नदी खोऱ्यातील काय जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन जी उत्पादनं तयार केली आणि एक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अंतर्गत जी तयार केलेली उत्पादनं आहेत ती आज आपण येथे विक्री व्यवस्थापनासाठी इथे प्रदर्शनाला मांडली आहेत. तसेच आपण या चला जाणूया नदी अभियानाच्या निमित्ताने मागील 2022पासून विविध उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करत आहोत. त्याच्यामध्ये आहे ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ. ह्या संदर्भात जे आपले प्रश्न आहेत, पाणी प्रश्न आहेत, हे आपण जिल्हा प्रशासनाबरोबर समन्वयकाने स्थानिक ग्रामपंचायत, लोकसहभाग, सेवाभावी संस्था यांच्यामार्फत करायचा आपण प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये नदीतील गाळ तीरावर करणे, बाजूला करणे, जेणेकरून येणाऱ्या शेतकऱ्यांना पूर शेतीचं नुकसान होणं, त्यांच्या शेती निविष्ठांना नुकसान होणं, तर तो होऊ नये. जसं जसं कोंडींमध्ये पाणी साचणं, तिकडची जल जैविकता आहे त्याला एक चांगला मोकळीक मिळून जाणं, पाणी भूजल पातळी अडवण्यासाठी विविध उपक्रम राबवणं. मग जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळे असतील, मग वृक्ष लागवड असेल, तसं शेतकऱ्यांसाठी शेती कृषी बियाणं वाटप असेल, मिलेट्स इयर साजरा करणं असेल, तसेच आपल्याला काही सेवा संस्था बंधारे बांधण्यासाठी आपल्याला संपर्क करत आहेत, सहकार्य करत आहेत. तसेच वृक्ष लागवडीसाठी सहकार्य करत आहेत. महिला बालविकास कल्याणाच्या दृष्टिकोनातून काही संस्था पुढे येत आहेत. जिल्हा प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे. आणि आपण चला जाणूया नदीच्या निमित्ताने, आजच्या कृषी मेळाव्याच्या निमित्ताने नदी पर्यटनावरती आपण एक प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त चला जाणूया नदीच्या निमित्ताने जे आपल्या प्रमुख नदी खोरा आहेत त्या नदी खोऱ्यातल्या महसूल गावातल्या ग्रामस्थांनी आपल्या आवडीच्या हक्काच्या नदी पर्यटनाचं आपलं गाव जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत जावं. त्यासाठी तुम्ही चला जाणूया नदी अभियानाशी जे समन्वयक आहेत, डॉक्टर श्री अनिल कांबळे साहेब जिल्हा समितीवरती आहेत, डॉक्टर सुमन पांडे साहेब आहेत राज्य समितीवरती आहेत, मी ओन रमेश शिंगळे जिल्हा समिती. तर त्याच्यामुळे आपण काय करत आहोत की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचायचा प्रयत्न करत आहोत. नदी पर्यटनाच्या निमित्ताने नदीशी आपण जोडण्याचा प्रयत्न करून घेणार आहोत. त्याच्यासाठीच आपण त्यांच्या शेतीचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न असतील, जैविकतेचे समस्या, जे स्थानिक जैविकता आहे त्याच्या संगोपनासाठीचे प्रश्न असतील, त्यांची वाढ कशा पद्धतीने होईल, त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाची कशा सहकार्य लाभेल, मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कशा आपल्याला सहकार्य करतील, सेवाभावी संस्था कशा आपल्याला सहकार्य करतील. तर ह्याच्यासाठी आपल्याला जो चला जाणूया नदीला अभियानाचे जे आपल्याला एक चांगलं एक अभियान आपल्याशी सहकार्य आहेत आणि त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी माझी सगळ्यांची विनंती आहे. आणि जास्तीत जास्त आपण याच्या कृषी मेळाव्याला भेट देऊन स्टॉल क्रमांक 7वरती कृषी विभागाच्या येथे चला जाणूया नदी अभियानाशी संपर्क साधून आपल्या नदी पर्यटन आणि शेतमाल विक्री व्यवस्थापनासाठीची जी आपल्याला जी मूल्यवर्धित साखळी निर्मिती तयार करायची आहे, जी भविष्यामध्ये जे Tier 1 सिटी जे आहेत, जे मुंबई शहर असेल, पुणे शहर असेल, इतर जे प्रमुख शहर असतील त्यांच्यापर्यंत आपल्या शेतकऱ्यांचा शेतमाल कसा चांगल्या भावामध्ये जाईल त्याच्यासाठी जी यंत्रणा तयार करणं आणि ती वितरण व्यवस्था आपण तयार करायची, तर त्याचं नियोजन करणं असेल. येणाऱ्या निधीतून मग परत त्याच्यातूनच एक चांगले उपक्रम राबवणं जलसंवर्धनासाठी, पर्यावरण संवर्धनासाठी, तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर ह्या अनुषंगाने आपण जास्तीत जास्त सहकार्य करावे. नमस्कार, धन्यवाद. हे 2 आंबे द्या. जांभळे कसे आहेत? जांभळे 80 रुपयाचे आहेत. म्हणजे हा गोड लागतो ना? हो, गोड लागतो. मुरांबेला वगैरे मस्त. आणि असाच खायला? गोड असाच खायला, पण असा चेचून खायचा. चेतून खायचा? असा कापायचा ना, असं दगडून कापायचं. भोपळी आंबा मुरांबेसाठी. आलास?
हे पण 80 रुपये ना? हो हो. आता सांगा 8, 24 आणि 340 ना? तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज, उद्या आणि परवा ते 3 दिवस तो कार्यक्रम आहे आणि 3 दिवशी मी येणार आहे. तर ज्यांना कोणाला खरेदी करायची असेल, कृषी प्रदर्शन आणि पशुपक्षी प्रदर्शन बघायचं असेल तर त्यांनी या 3 दिवसात येऊ शकता तुम्ही. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.